प्रेज गॉड. प्रभूची स्तुती असो. मला पुन्हा एकदा तुमच्या समोर परमेश्वर घेऊन आला आहे आणि परमेश्वराचे जिवंत सामर्थ्यशाली वचन सांगण्यासाठी मला आनंद आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वरच आज पुन्हा तुमच्याशी बोलेल. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण वचनाकडे जाऊया. ओके, या आपले नेत्र आपण बंद करूया. स्वर्गातील महान सामर्थी बलशाली परमेश्वर पिता, मी तुझे आभार मानतो. सर्व नियंत्रण तुझ्या हातामध्ये सोपवतो. यावेळेस तू त्या व्यक्तीला ओळखतोस ज्याला या वचनाची गरज आहे. त्या व्यक्तीपर्यंत हे वचन तू घेऊन जा परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो त्या प्रत्येक व्यक्तीशी तू बोल जो हा टेलिकास्ट बघत आहे. परमेश्वर पिता, तू सहाय्य करते. प्रत्येक वचन ऐकताना त्याच्या हृदयात पवित्र आत्म्याचे काम सुरू होऊ दे आणि देवा परिस्थिती बदलत जाऊ दे. तुझे ज्ञान, तुझी बुद्धी प्रकट कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. सो देवाची स्तुती असो. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मला तुमच्याकडे येता आले, त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. आणि आज आपण परमेश्वराच्या सिद्धांतांबद्दल शिकणार आहे. देवाचे अट्टल नियम असे म्हणा. ओके, परमेश्वराने लावलेले या सृष्टी चक्रातले अट्टल नियम, त्याच्या पलीकडे काहीही होऊ शकत नाही. परमेश्वराच्या नियमांप्रमाणे हे जग चाललेच पाहिजे आणि तसेच ते होत आहे. आणि आज आम्ही पाहणार आहे जे पेरतो तेच उगवते या सिद्धांताबद्दल आज आपण अभ्यास करूया. जे पेराल तेच उगवेल. देवाचे अपरिवर्तनीय तत्व. हालेलुया, आमेन. बायबल मधल्या सर्वात गूढ, रहस्यमय आणि न बदलणाऱ्या नियमांपैकी एक नियम आहे, मनुष्य जे काही पेरतो त्याचीच कापणी त्याला करावी लागते. गलतीग्रस्त पत्राचा 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये हे वचन लिहिलंय की मनुष्य जे काही पेरतो तेच त्याला पाहण्यात येतं. बघा, हे केवळ एका शेतीचंच गुणधर्म नाही किंवा शेतीचा फक्त नियम नाही आहे, तर संपूर्ण आध्यात्मिक, भावनिक आणि समाजामध्ये राहण्याच्या जीवनाचे हे नियम आहेत. लक्षात घ्या, देव क्षमा करणारा परमेश्वर आहे, परंतु त्याने निर्माण केलेले नियम तो कधी बदलू शकत नाही. त्याने जी व्यवस्था लावलेली आहे, नियम लावले, तो कधी बदलू शकत नाही. दाविदाला क्षमा मिळाली, पण त्याच्या पापाचं फळ त्याला भोगायला लागलं, कारण पेरलेली गोष्ट उगवून येते. याकोबाने फसवणूक केली, पण नंतर तो देखील फसवला गेला. हालेलुया. बघा, पेरणी आणि कापणीचा नियम आज आपण अभ्यास करताय. तर घ्या आपले पवित्र शास्त्र, आपली वही, आपला पेन आणि आपण अभ्यासाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट की मनुष्य आपल्या विचारांनी, आपल्या शब्दांनी, आपल्या कृतीनं, आपल्या वृत्तीनं आणि निर्णयानं जे बी पेरतो त्या प्रकारचं फळ त्याला भविष्यात कापावे लागते. कशानं? विचारांनी, शब्दांनी, कृतीनं, वृत्तीनं आणि निर्णयानं जे काही तो बीज पेरत आहे ते बीजाची कापणी त्याला करावी लागते. आता हा जो नियम आहे नैसर्गिक जगात लागू आहे. हा नियम आध्यात्मिक जगात पण लागू आहे. हा नियम वैयक्तिक जीवनात पण लागू आहे. हा नियम राष्ट्रांवर देखील देवाने लागू केलाय. जे राष्ट्र जसे वागेल त्याप्रमाणे त्याला भोगायला मिळेल. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कधी कधी आपण एखादी गोष्ट करतो आणि त्यावेळेला असं वाटतं की एवढी मोठी काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये, पण आम्ही एक प्रकारची वृत्ती पेरत आहे. वृत्ती, ओके, वागणूक पेरत आहे. अनेक लोक काय समजतात, केवळ जे काही आपण हाताने काम केलं किंवा हाताने पेरलं त्याचीच कापणी फक्त करायला लागणार. पण बायबल सांगते तुमच्या हृदयातली वृत्ती देखील एक बीज आहे. तुमची मानसिकता, तुमची वागणूक, तुमचे विचार देखील एक बीज आहेत. हालेलुया. म्हणून असं म्हटलं ते की कॅरेक्टर इज द हार्वेस्ट ऑफ हिडन सीड प्लांटेड इन द हार्ट असं म्हटलं जाते. मराठीमध्ये मी सांगतो, आमचं चरित्र, ओके, एक कापणीचं जमीन आहे, जी कापणी आम्ही लपलेल्या जागी कोणाच्या तर हृदयात करत असतोय आमच्या कॅरेक्टरने. हालेलुया. बघा, जगातले लोक म्हणतात कृती खूप महत्वाची आहे. हातानं जे काही माणूस केलाय ते जर चांगलं असेल तर त्याच्या हृदयात काय चुकीचं आणि घाणेरडं आहे त्याच्याशी काही संबंध नाहीये. पण परमेश्वर आमच्या हृदयातल्या हेतूला आशीर्वादित करतो. आमच्या हृदयातल्या हेतूला
तो ब्लेस करतो. जर हेतू व्यवस्थित आहे तर मग कृतीला महत्व आहे. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देतो. बघा की अनेक लोक वरून त्यांच्या हातच्या कृती खूप चांगल्या करतात, पण त्यांचं हृदय खूप वेगळीकडे असते. याचा अर्थ काय? त्यांचं हृदय हे पूर्णपणे विषयाने बाधित झालंय, विषारी आहे, पण हातच्या कृती मात्र खूप चांगल्या आहेत. त्यांच्या हातच्या कृतीवरून तुम्ही त्याला चांगला व्यक्ती म्हणाल काय? कारण त्या गोष्टी दाखवायच्या गोष्टी आहेत. खरी वृत्ती महत्वाची आहे. आमेन. बायबलमध्ये पण एक्झाम्पल घ्या. काईन काय करताय? हाबेलाचा खून करताय. तो खून करण्याआधी मत्सर पेरला गेलाय त्याच्यामध्ये. तो मत्सर त्यानं जर पेरला नसता तर तो खून उगवला नसता. त्या मत्सराला पेरायचं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कोणाबद्दलही तुमच्या मनामध्ये शत्रुत्व असेल, देवाजवळ जाऊन ते शत्रुत्व निघून जाऊ दे म्हणून प्रार्थना करून ते शत्रुत्व जितक्या लवकर सोडता येईल तितक्या लवकर सोडा. कारण एकदा मत्सर पेरला की कायनासारखे तुम्ही पण खून करून बसा. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं लागतं की मी काही चुकीचं केलेलं नाहीये. मनामध्ये द्वेष ठेवणं देखील येशू म्हणाला तुम्ही खून केल्यासारखा. तुमच्या मनामध्ये जर राग असेल तर तो एक काय आहे? ती प्रकारची पेरणी तुम्ही केली आहे आणि त्याचं फळ उगवून येणार. लक्षात घ्या, प्रत्येक वाईट जी कृती आहे ती आधी वाईट विचारांमध्ये जन्म घेते. लक्षात घ्या, आधी तो विचार येतोय आणि मग आपले हात त्या दृष्टीने जातात. दाविदाने त्या अंघोळ करणाऱ्या स्त्रीला बघितलं, त्याच्या मनामध्ये विचार आला आणि मग त्याने कृती काय केली? आपल्या दासाला पाठवून त्या स्त्रीला बोलावून घेतलं जी कुणा दुसऱ्याची पत्नी होती. आधी ते मनात जन्म घेतात. म्हणून आमचं मन एक युद्धभूमी आहे, त्याला आधी आम्ही ताब्यात ठेवलं पाहिजे. बघा, शेवटच्या काळामध्ये वचन सांगत आहे मत्ती 24:12 मध्ये लोकांचं हृदय कठोर होईल असं म्हटलंय. हालेलुया. आमचं हृदय मला कठोर होऊ द्यायचं नाहीये, ते होणार असं म्हटलंय. पण ज्यावेळी तुम्ही परमेश्वराजवळ बसता तेव्हा आमचं हृदय कठोर होत नाही, ते मासमय राहते प्रियांनो. आमेन. आणि जर ते मासमय राहिलं तर आम्हाला एकमेकांबद्दल असे खूप जटिल किंवा कठोर असं हृदय होऊन राग येत नाही प्रियांनो. हालेलुया. बघा, कृतीच सर्वात इम्पॉर्टंट असं नाहीये, तुमच्या हृदयातली वृत्ती इम्पॉर्टंट आहे. आमेन. म्हणून मी दररोज स्वतःला विचारलं पाहिजे की आज मी कोणती वृत्ती पेरत आहे. हालेलुया. बघा, काईनानं एक चूक केली. एका बाजूला अनन्या आणि सप्पीरा देखील. अनन्यानं खोटं बोलला आणि तेच बीज त्याच्या पत्नीमध्ये होतं, ती पण खोटं बोलली. अनन्या मेला म्हणून त्याची बायको सप्पीरा देखील मेली. हालेलुया. आज आमच्या हृदयात कोणत्या प्रकारचं बीज वाढत आहे हे बघा. हालेलुया. आणखीन एक गोष्ट, कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही पेरणी केली, लगेच काही झालं नाही म्हणजे कापणी करावी लागणार नाही. मी तुम्हाला सांगतो, कापणी नेहमी उशिरा येते, ती लगेच येत नाही. बी पेरल्याबरोबर फळ लगेच मिळत नाही. हालेलुया. ते एका योग्य वेळेमध्ये बाहेर येतं. हालेलुया. बघा, परमेश्वर या सर्व गोष्टींवर कंट्रोल करणारा परमेश्वर आहे. आम्हाला लगेच परिणाम हवे असतात. हालेलुया. पण परमेश्वर एका प्रक्रियेला घडवतो. ज्यावेळेला मी एखादी चांगली गोष्ट करतो त्यावेळेला देखील त्याचे त्वरित परिणाम मिळत नाहीत. जेव्हा मी वाईट गोष्ट करतो त्याचे लगेच त्वरित परिणाम बघायला मिळत नाहीत. या प्रत्येक गोष्टीला परमेश्वरने एक वेळ ठेवलाय. कधी कधी आमच्या पापांची शिक्षा आमच्या होणाऱ्या मुलांमध्ये आम्हाला बघायला मिळते. हालेलुया. म्हणजे ती अजून जरा तीव्र होते, अजून जरा डेंजरस, धोकादायक होते. आता मी तुम्हाला सांगतो, एक तरुण मुलगा होता ज्याने आपल्या तरुणपणामध्ये एका मुलगीवर जबरदस्तीने बलात्कार केला होता. तिच्या तोंडामध्ये त्याने कापड कोंबून घालून तिच्यावर त्याने शारीरिक शोषण केलं होतं, बलात्कार केला होता. आणि त्या व्यक्तीने बलात्कार केल्यानंतर त्या स्त्रीनं, त्या मुलगीने आपल्या तोंडातला कापड काढून त्याला एक शाप दिला. तो शाप म्हणजे काय? तुला मुलगी होईल आणि ती मुखी मुलगी होईल. काय बोलली ती? तुला देखील मुलगी होईल आणि ती मुखी मुलगी होईल. आणि त्याला असं वाटलं, तू बोललीस म्हणून झालं काय? ते कावळ्याच्या शापानं काय मी मरणार आहे काय किंवा काय असं होणार आहे काय असे त्याला वाटले. पण त्याने एक बीज पेरलं होतं प्रियांनो. हालेलुया. आणि काही वर्षांनी ज्यावेळेला त्याचे लग्न झाले त्याला एक मुलगी झाली आणि ती मुलगी मुखी जन्माला आली. हालेलुया. तो खूप दुःखी होता.
त्याला ते कारण समजायला तयार नाही. ती मुकी का झाली, तिला बोलता येईना का झाले. हालेलुया. परमेश्वर एका प्रक्रियेतून आमच्या प्रत्येकाला नेतोय. आणि मग एक दिवशी तो व्यक्ती एका कॉन्फरन्स मध्ये आला आणि तिथे कॉन्फरन्स चालू असताना तो आला होता फक्त त्याच्या मुलगीनं बोलावं यासाठी. पण पास्टर म्हटले बापाने त्याच्या भूतकाळात केलेल्या त्या बलात्काराबद्दल पश्चाताप केला पाहिजे. आणि मग तुम्हाला माहिती काय झालं, त्या बापाने पश्चाताप केला, त्याला ती गोष्ट पवित्र आत्म्याने आठवण करून दिली. काही वर्षांपूर्वी तू एका स्त्रीवर बलात्कार केला होता. त्याने पश्चाताप केला, त्याच्याबद्दल देवाजवळ माफी मागितली आणि तो पश्चाताप करत असताना एका बाजूला त्याची मुलगी दुसऱ्या बाजूला बोलू लागली. हालेलुया, आमेन. किती सुंदर गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, परिणाम लगेच त्वरित नाही होत. म्हणून असं समजू नका की मी आता केलं त्याचा काहीच परिणाम होणार नाही. एक स्वप्न परमेश्वराने योसेफाच्या जीवनात हृदयात पेरलं होतं, त्याचं 13 वर्षांनी त्याला फळ मिळालं. मी प्रार्थना केली पण काहीच झालं नाही असं मला कधी कधी वाटते. परमेश्वर बीजाला उत्तमरित्या जमिनीमध्ये तयार करत असतो. आणि इथे आम्हाला संयम पाहिजे, धीर पाहिजे. हालेलुया. आणि जेव्हा मी चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेला आमच्यामध्ये धीर पाहिजे, कारण त्या चांगल्या गोष्टी उगवून यायला देखील आमचा विश्वास आणि आमचा धीर खूप गरजेचा असतो. हालेलुया. मसीहा येणार आहे, येशू येणार आहे, या पृथ्वीवर येणार आहे, ही भविष्यवाणी शेकडो वर्षांनी पूर्ण झाली. हालेलुया. बघा, आज आमची शेती देखील हंगामानुसार चालते. हालेलुया. आम्ही जर आज पेरलं तर ते लगेच उद्या येत नाही, त्याला काही वेळ लागतो. काही लोक आपलं चांगलं काम लगेच फळ येत नाही म्हणून थांबवतात आणि म्हणतात आता मी काय करणार नाही, मला कंटाळा आलाय, मी असं करून खूप वेळा बघितलं, काय होईना झाले. देवाच्या वेळेची वाट पाहण्याची तयारी आमच्यामध्ये आहे काय हे बघणं खूप गरजेचं असते. हालेलुया. आणखी एक गोष्ट, पॉइंट नंबर 3 हा आहे की पेरणीपेक्षा कापणी ही नेहमी हजारो पट असते. हे लक्षात ठेवा. तुम्ही पेरताना एक बीज पेरता पण त्याची हजारो पट प्रतिफळ तुम्हाला मिळते. म्हणजे बरं, तुम्ही ते चांगलं केलं असो किंवा ते वाईट केलं असो, पेरणीचा सिद्धांतच हे आहे. तुम्ही पेरताना एवढे एवढे पेरा आणि ते उगवताना कसे शेकडो, एक बीज शेकडो दाणे निर्माण करते. हालेलुया. आमेन. तुम्हाला समजत आहे का? बघा बघा, तसं पाप देखील अनेक पटीनं ओके काय करते, उगवून येते. हालेलुया. आमेन. बघा, पाप देखील ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला ते खूप मोठ्या प्रमाणात उगवून येते. त्यामुळे आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. एक पाप आमच्या कुटुंबामध्ये जर केलं, संपूर्ण कुटुंबाला संघर्ष करायला लागतोय. एक व्यक्तीचं पाप आम्हाला काय वाटतं, हे पाप छोटच आहे की एवढं एवढंच पाप आहे, याच्याबद्दल काय करायचं नाही. ते एक पाप खूप मोठ्या गोष्टी करतं. प्रत्येक लहान निर्णय तुमच्या भविष्यावर मोठे परिणाम घालत असतात. हालेलुया. इस्रायलच्या छोट्या छोट्या आज्ञा भंगांमुळे अख्ख्या राष्ट्राचा नाश झालाय. हालेलुया. तुम्हाला समजतंय? लहान सवयींकडे दुर्लक्ष करू नका. जे काही तुमच्याकडून चुकून पण नकळतपणे पेरलं जाईल त्या सगळ्याचं काय होणार आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये खूप मोठी कापणी करावी लागणार आहे. यहुदाने फक्त घेतले किती, 30 नाणे, पण त्या 30 नाण्यांच्या बदल्यात त्याचं जीवन सैतानाने काढून घेतलं. लक्षात घ्या. हालेलुया. तुम्हाला समजतंय? आज आम्ही कोणते बीज पेरताय जे उद्या मोठे झाड होणार आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे. हालेलुया. आमेन. सो पॉइंट नंबर 4, क्षमा मिळते पण परिणाम टाळता येत नाही. बघा, चौथा मुद्दा काय आहे की बीज पेरतोय त्याचे परिणाम कधी टाळता येत नाही. कळलं तुम्हाला? ओके. बघा, एक व्यक्तीने काय केलं तुम्हाला माहित असेल, काही वर्षांपूर्वी आमच्या देशामध्ये एक भोपाळ वायू दुर्घटना घडली होती, राईट? आणि त्या वायू दुर्घटनेमध्ये काय झालं होतं, एका फॅक्टरीमध्ये कुठल्या तरी एका प्रोडक्टचं प्रोडक्शन चालू होतं. काहीतरी ते प्रोडक्शन करत होते आणि त्या प्रोडक्शनचा अचानक 2 केमिकल रिॲक्ट झाले आणि विषारी वायू त्या फॅक्टरीमधून बाहेर पडला. मग रात्रीच म्हणजे तो मध्यरात्री तो विषारी वायू हवेतून प्रत्येक घरामध्ये पसरत गेला. घरात पसरत गेल्यानंतर जितक्या लोकांनी झोपले होते, जितक्या लोकांनी तो श्वास घेतला, ते सगळे लोक मरून गेलं. लहान मुलं देखील मरून गेली, म्हातारी माणसं मरून गेली, तरुण मरून गेले, रस्त्यावर झोपलेले मरून गेले, गाडीत चालत असणारे लोक मरून गेलं, जनावरं मरून गेली.
खूप पक्षी मरून गेले, भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर त्या व्यक्तीने ती फॅक्टरी बंद केली आणि तो म्हणाला सॉरी. कळाल तुम्हाला मला काय म्हणायचंय? त्याने काय म्हटलं, मला माहित नव्हतं हे असं होईल, मी माझी फॅक्टरी बंद करतोय, मी माझं नुकसान करून घेतो. पण त्याच्या त्या छोट्याशा बीजामुळे त्याच्या सॉरी म्हणायला काही अर्थ आहे काय? आता कितीतरी मोठे परिणाम आमच्या जीवनामध्ये होतात. पास्टर अंकुर नरूला परवा सांगत होते, मी ऐकलं, मला ते खरंच खूप धक्कादायक वाटलं. पास्टर अंकुर म्हणाले की जेव्हा तुम्ही व्यभिचाराच्या पापात असता, त्या पापाचे एकमेव असे ते पाप आहे, त्या पापाचे परिणाम जीवनभर तुमच्या जीवनातून जात नाही असे ते बोलले. खूप म्हणजे खूप शॉकिंग आहे. परमेश्वर पापांची क्षमा करतो, पण त्याचे परिणाम अनेकदा राहतात. तुम्ही झाडामध्ये एखादा मुळा मारला तर त्या झाडामध्ये मुळा मारल्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता की मी तो मुळा पुन्हा काढतो, पण त्या व्रणाचं काय? जे काय तिथं परमेश्वर म्हणजे तुम्ही जो मुळा मारला त्याचे वन तो कसे करेल. हालेलुया. दावीद आणि बत्शेबाचं पाप, ओके, दावीद आणि बत्शेबाचं पापाचे परिणाम दावीदाच्या जीवनामध्ये दिसून येत आहेत. देवाने क्षमा केली, सगळं काही संपलं, असं होत नाही. देवाचे भय आमच्यामध्ये यायला पाहिजे. तो न्यायी देखील आहे आणि तो दयाळू देखील आहे. क्षमेला स्वस्त समजायचं नाही. तलवार दाविदाच्या घराण्यातून गेलीच नाही, कारण ज्या तलवारीने त्याने उरिया हित्तीला मारले, ती तलवार त्याच्या घरात देखील चालत होती. हालेलुया. निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करा. एखादी गोष्ट बोलल्यानंतर, एखादी कृती केल्यानंतर, एखादा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही त्याला बदलू शकत नाही. त्याच्या परिणामांना तो घेण्याआधी आम्ही विचार करून बदलू शकतो. पेत्राला क्षमा मिळाली, पण सेवेमध्ये ओके पुनर्स्थापनेची प्रक्रिया देखील झाली. हालेलुया. पेत्राला क्षमा केली परमेश्वराने, सेवामध्ये त्याला पुनर्स्थापित केलं, पण काही परिणाम होते प्रियांनो. त्या क्षमेचा गैरवापर आपण कधी करायचा नाही. दुसरी गोष्ट, कधी कधी आम्ही आमच्या जीवनासाठी काहीतरी पेरलं तर आमच्या जीवनामध्ये परत येणार हे मला वाटतंय, पण आम्ही कधी कधी इतरांचं नुकसान करतोय. इतरांसाठी पेरलेलं बी देखील शेवटी आपल्याकडेच परत येते. जे आपण इतरांना देतो तेच रूप बदलून आमच्याकडे परत येते. कळालं तुम्हाला? त्याचं रूप बदलते, ते आमच्याकडे येते. बघा, याकोब काय केलं, त्याने फसवलं. त्याला असं वाटलं मी माझ्या वडिलांना फसवलं, भावाला फसवलं, पण तो स्वतः फसवला गेला, त्याच्या मामाकडून फसवला गेला. का असे होते? कारण आम्ही विसरतो की कोणीही पाहत नाही असे वाटते. परमेश्वराचे सिद्धांत असे की जर तुम्ही एक कारल्याचं बी पेरला, तुम्हाला कारलच उगवून येणार आहे. देव दयाळू आहे, तो न्यायी देखील आहे. देव विश्वास ओके करणाऱ्या प्रत्येकासाठी हा नियम लावतो आणि देव विश्वास न करणाऱ्यांसाठी हाच नियम लावतो. त्याला एक बॅलन्स ठेवायचा आहे पृथ्वीवर, त्याला एक संतुलन ठेवायचं आहे. दया पेरा, दया उगवेल. तिरस्कार पेरा, तिरस्कार उगवेल. अंतिम न्यायात प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला लोकांशी तसाच व्यवहार केला पाहिजे जसा तुमच्या बरोबर लोकांनी करावा असे तुम्हाला वाटते. आमेन. कळाल तुम्हाला? बघा, लोकांनी माझ्याशी जी वागणूक केली पाहिजे भविष्यामध्ये, तशीच पेरणी मी आज करताय काय, हा प्रश्न मला विचारला पाहिजे. आता आध्यात्मिक पेरणीचं जे फळ आहे ते अनंत काळपर्यंत टिकतं. लक्षात घ्या, काही पेरणी पृथ्वीपुरती नसते, काही पेरणी तुमची अनंत काळासाठी आहे. हे लक्षात ठेवा. काही पेरणी फक्त पृथ्वीवरती मर्यादित आहे, पण काही पेरणी अनंत काळासाठी आहे. लक्षात घ्या. म्हणून काय म्हटलेलं आहे, पौल जो प्रेषित पौल आहे तो दुःखामध्ये सेवा आणि सुवार्तेला पेरत आहे. तो भयंकर दुःखात चाललाय, कारण त्याने एक अशी इन्व्हेस्टमेंट करताय की परमेश्वर त्याला स्वर्गात त्याचे प्रतिफळ देणार हे त्याला माहिती आहे. ही गुंतवणूक आहे. तुम्ही जे काही पेराल, स्वर्गासाठी काही विशेष करावे लागत नाही असे लोकांना वाटते. नाही, स्वर्ग मिळण्यासाठी देखील प्रत्येक आध्यात्मिक गुंतवणूक अनंत मूल्यवान आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणून असं म्हटले, विश्वासूंना मुकुट मिळेल, अविश्वासूंना नाही मिळणार, विश्वासणाऱ्यांना तो मुकुट मिळणार. प्रार्थना, वचनाचा अभ्यास आणि सेवा याच्यामध्ये मला गुंतवणूक केली पाहिजे. हालेलुया. मी पृथ्वीसाठी जास्त पेरत आहे की मी अनंत काळासाठी पेरत आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक मुद्दा, येशू स्वतः पेरणी आणि कापणीच्या तत्वाचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ज्यावेळी तुम्ही येशूकडे पाहता त्यावेळी तुम्हाला कळते की येशूने किती सुंदर पेरणी केली. बघा,
येशूने स्वतःच जीवन बीजासारखं पेरलं. हालेलुया. आणि बघा, येशू ख्रिस्ताने मृत्यू पेरला, त्याच्या स्वतःला त्याने पेरलं, जेणेकरून तो पुनरुत्थानाची आणि तारणाची कापणी करू शकेल. आमेन. त्याने स्वतःला पेरलं. क्रूस हा जगातील सर्वात मोठा बीज पेरण्याचा प्रसंग होता येशूसाठी. क्रूसावरचा मृत्यू लोकांना वाटतंय की किती दुःखदायक आहे. होय, तो दुःखदायक आहे, खरंच ते दुःखदायक आहे. पेरणाऱ्याला पेरताना त्रास होतोय, कधी येणार माहित नसतंय. लक्षात घ्या. म्हणून म्हटले, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाची कापणी करतील. म्हणून क्रूस हा जगातील सर्वात महान बीज पेरण्याचा प्रसंग आहे. म्हणून येशू म्हणाला, जर तुम्हाला पण बीज पेरायचं आहे तर माझ्या मागे या, तुम्ही पण तुमचा वधस्तंभ घ्या. क्रूस म्हणजे पराभव नाही आहे, क्रूस म्हणजे काय आहे? पेरणी आहे प्रियांनो. हालेलुया. जगातले लोक म्हणतात एखादी गोष्ट जर तुम्ही गमावली म्हणजे तुमची हार झाली, पण परमेश्वर म्हणतोय तुम्ही ती समर्पण केल्यासारखी. आणि समर्पण म्हणजेच विजय. जो समर्पण करत नाही तो विजय बघू शकत नाही. हालेलुया. खरं यश स्वतःचे अर्पण करण्यामध्ये. इसहाक देखील स्वतःचं बलिदान करण्यासाठी लगेच त्या अब्राहमाने तयार केलेल्या वेदीवर झोपला. किती सुंदर समर्पण आहे. येशूचं देखील बलिदान बघा, किती सुंदर समर्पण येशू देखील केले. पित्याला जे योग्य वाटते ते मी करण्यात मला आनंद आहे. येशूप्रमाणे स्वतःला देवाच्या राज्यासाठी पेरणी करण्याची तयारी माझ्यामध्ये आहे काय हे बघणं गरजेचं आहे. हालेलुया. जे पेराल तेच उगवेल. हा केवळ एक इशारा नाही तर एक तत्व आहे. हालेलुया. हा एक नियम आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेम पेरा, प्रेम उगवेल. विश्वास पेरा, आशीर्वाद उगवेल. पवित्रता पेरा, देवाची उपस्थिती उगवेल. स्वार्थ पेरा आणि मोकळेपणा उगवेल. पाप पेरा, विनाशता उगवेल. प्रियानो, हालेलुया. आज जर आमचे विचार, आमचे शब्द, आमचे निर्णय आणि आमचं सवय जर मी बदललं नाही तर उद्या त्याचीच कापणी करावी लागणार आहे. आणि हा परमेश्वराचा अपरिवर्तनीय सिद्धांत आहे. प्रियानो, जर आमचे आजचं जीवन उद्याची कापणी करणार असेल तर आम्ही काल कोणतं बीज पेरलं होतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला मुद्दामहून हा सिद्धांत सांगितला गलतीकराच्या पुस्तकातून की मनुष्य जे काही पेरतो त्याचेच प्रतिफळ त्याला मिळते. प्रियानो, जे आम्ही चांगलं पेरणार आहे त्याची कापणी आम्ही करणार आहे. प्रियानो, आमेन. हालेलुया. तर या आपण सगळे मिळून प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया, पिता मला उत्तम पेरणारा तू बनव. परमेश्वर पिता, जिवंत परमेश्वर पिता, आज मी सर्वजण येतो देवा. खरोखर मी माझ्या नातेवाईकांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी पेरल्या. मी माझ्या मंडळीच्या विरोधात, माझ्या पास्टरच्या विरोधात, माझ्या पत्नीच्या विरोधात, माझ्या नातेवाईकांच्या विरोधात, माझ्या मुलांच्या विरोधात, माझ्या नणंदेच्या विरोधात, माझ्या सासूच्या विरोधात, शेजाऱ्याच्या विरोधात, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या विरोधात मी अनेक बीज पेरले. मला असे वाटले की जगात जगण्याची हीच पद्धत आहे. पण पिता, आज तुझ्या वचनाने माझे डोळे उघडले आहेत. पिता, म्हणून मी तुझे आभार मानतो आणि मी तीच पेरणी करू इच्छितो. परमेश्वर पिता, जी तुला माझ्याकडून हवी आहे. माझी सहायता कर, माझ्यावर दया कर. परमेश्वर पिता, माझ्यावर तुझी कृपा कर. परमेश्वर पिता, मला एक चांगली पेरणी करणारा व्यक्ती बनव. पिता, मला भविष्यातल्या गोष्टी तू दाखव की जे काही मी पेरणार आहे ते उत्तमरित्या उगवून येईल. यासाठी मला चांगली पेरणी करायला तू मदत कर. सारे गौरव मी तुला येतो. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. मी देवाच्या नावाला धन्यवाद करतो आणि मला तुम्हाला एक खूप सुंदर न्यूज सांगायचे की प्रार्थनेची गुप्त खोली या विषयावरचा संदेश लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडत आहे. जर तुम्ही अजूनही तो संदेश ऐकला असेल तर प्लीज आमच्या YouTube चॅनल FGH चर्च यावर जाऊन तो संदेश नक्की पहा आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठी एक एनकरेजमेंट त्याच्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याने आमच्या प्रत्येकाला दिला आहे. आणि जवळपास 20,000 पेक्षा अधिक लोकांनी तो संदेश पाहिलाय. माझी इच्छा आहे तुम्ही देखील पहा जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर. आणि भेटत जाऊया सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता रोफे TV चॅनलवर. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू.